नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NCERTचा क्लास 6चा जो सेकंड चॅप्टर आहे जॉग्रफीचा, ठीक आहे, तो बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, जो सेकंड चॅप्टर आहे तो आहे ग्लोब, लॅटिट्यूड्स अँड लॉन्जिट्यूड्स. मित्रांनो, लॅटिट्यूड म्हणजे काय? तर लॅटिट्यूड म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अक्षवृत्त म्हणतो, ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे लॉन्जिट्यूड्स आहेत त्यांना आपण मराठीमध्ये रेखावृत्ते म्हणतो, ठीक आहे, अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. तर आता आपण आधी चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे ते बघूया, ठीक आहे. इथे सुरुवातीला त्यांनी हा जो नकाशा गोल आहे किंवा ह्याला मराठीमध्ये आपण वृत्तजाळीसुद्धा म्हणतो, ठीक आहे, हे दिलेलं आहे. सो ह्याबाबत थोडीफार माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी इथे जे दिले आहे की ॲक्सिस म्हणजे काय मित्रांनो, बघा ह्यामध्ये हा जो गोल किंवा ही जी पृथ्वी बघा एका अशा सरळ रेषेच्या ॲक्सिस स्वरूप आहे, किंवा ही जी रेष आहे त्याला आपण ॲक्सिस म्हणू त्याचं, ठीक आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर त्यांनी इथे इक्वेटरबाबत सांगितलेलं आहे. इक्वेटरला मराठीमध्ये आपण विषुववृत्त म्हणतो, जो पृथ्वीच्या बरोबर मधून जातो, ठीक आहे. जे एकदम मधोमध जाणारं अक्षवृत्त आहे त्याला आपण इक्वेटर म्हणतो किंवा मराठीमध्ये विषुववृत्त म्हणतो. बघा इथे आपल्याला दिसतंय हे आहे इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. ह्या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग झालेले आहेत, ठीक आहे. म्हणजे इथे खालती जी डायग्राम आहे त्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे समजेल. बघा हे आहे इक्वेटर, ठीक आहे. ह्या इक्वेटरमुळे पृथ्वीचे दोन समान भाग झालेले आहेत, खालचा आणि वरचा. वरचा जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि खालचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो, ठीक आहे. ह्याला इंग्लिशमध्ये हेमिस्फिअर देखील म्हणतात, ठीक आहे. नॉर्थ हेमिस्फिअर, नॉर्दर्न हेमिस्फिअर किंवा सदर्न हेमिस्फिअर, ठीक आहे. त्यानंतर जर इथे आपण पाहिलं तर त्याबाबतच माहिती दिली आहे की इक्वेटर इज अन इमॅजिनरी सर्क्युलर लाईन अँड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रेफरन्स पॉईंट टू लोकेट प्लेसेस ऑन द अर्थ. ऑल पॅरलल सर्कल्स फ्रॉम द इक्वेटर अप टू द पोल्स आर कॉल्ड एज पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स. म्हणजे ही जी समांतर जी सर्कल्स आहेत, ठीक आहे, त्यांना आपण सर्वांना अक्षवृत्ते म्हणतो आणि ही अशी ध्रुवापर्यंत जातात, ठीक आहे. बघा ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसेल की जे इक्वेटर आहे किंवा विषुववृत्त आहे तिथे ह्या सर्कल्सची लांबी आहे ती मोठी आहे. नंतर ही सर्कल्स छोटी होताना दिसत आहेत आणि नॉर्थ पोलकडे किंवा उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे ही एकदम लहान होऊन जातात. आता जर आपण ह्यांची संख्या पाहिली, ठीक आहे, तर जे उत्तर गोलार्धातले अक्षवृत्ते आहेत ते टोटल 90 आहेत, ठीक आहे. आणि जे दक्षिण गोलार्धातले अक्षवृत्ते आहेत ते टोटल 90 आहेत, म्हणजे टोटल 180 अक्षवृत्ते आहेत, बरोबर. आणि त्यानंतर हा जो एक शेवटचा राहतो 0 डिग्रीचा अक्षवृत्त ज्याला आपण विषुववृत्त म्हणतो, तो जर आपण त्यात ॲड केला तर तो टोटल होतं 181 अक्षवृत्ते, ठीक आहे. सो अक्षवृत्ते किती आहेत? टोटल 181. त्यानंतर इथे सुद्धा तेच दिलेलं आहे की 90 डिग्रीजपर्यंत वरती आणि खाली, म्हणजे 90 डिग्रीज नॉर्थ आणि 90 डिग्रीज साऊथपर्यंत आपल्याला अक्षवृत्ते मिळतील, ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी इथे नंतर इम्पॉर्टंट पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स दिलेले आहेत, ठीक आहे. आता दुसरे जे लॅटिट्यूड्स आहेत की दुसरी अक्षवृत्ते आहेत त्यांनासुद्धा काही नावं आहेत. त्यातली जी महत्त्वाची आहेत ते आपण बघूया. बघा जे उत्तरेला 23.5 अंशावर जे अक्षवृत्त आहे त्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो, म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण कर्कवृत्त म्हणतो, ठीक आहे. आणि 23.5 अंश साऊथ किंवा दक्षिणाला जे आहे त्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजेच मकरवृत्त म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या मधला जो भाग आहे त्याला आपण टॉरिड झोन म्हटलेला आहे. टॉरिड म्हणजे उष्ण किंवा उष्ण प्रदेश, ठीक आहे. सो टॉरिड झोन म्हणजे उष्ण प्रदेश. ह्या इक्वेटरच्या भागात आणि ह्या ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनच्या भागामध्ये सतत वर्षभर उष्णता असते, ठीक आहे. म्हणून हा भाग उष्ण म्हणून कन्सिडर केला जातो. त्यावरती आपल्याला दिसेल की आर्टिक सर्कल 66.5 अंश नॉर्थ आणि अंटार्क्टिक सर्कल 66.5 अंश साऊथला आहे, ठीक आहे. आता ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ते आर्टिक सर्कलपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण नॉर्थ टेम्परेट झोन बनतो, म्हणजेच जो उत्तरेकडचा समशीतोष्ण भाग आहे असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणूया, ठीक आहे. आणि
ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनपासून अंटार्क्टिक सर्कलपर्यंतचा जो भाग आहे त्याला आपण साऊथ टेम्परेट झोन किंवा दक्षिणेकडील समशीतोष्ण भाग म्हणतो. ठीक आहे. आता जर आपण पुढे पाहिलं तर उत्तरेला आपल्याला जो नॉर्थ पोल आहे तो दिसेल आणि दक्षिणेला आपल्याला साऊथ पोल दिसेल. त्यानंतर इथे फ्रिजिड झोन म्हणून दिलेला आहे. फ्रिजिड म्हणजे शीत. ठीक आहे. सो ह्याला आपण शीत प्रदेश म्हणतो 66.5 अंश ते 90 अंशापर्यंतच्या प्रदेशाला. ठीक आहे. सो आपण हे सुद्धा इकडे पाहिलेलं आहे. इम्पॉर्टंट पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स. ठीक आहे. एक एक आपण सर्व पाहिलेलं आहे. आता इथे जी वरती ही माहिती दिलेली आहे ती आपल्याला हेच अंडरस्टँड करण्यासाठी दिलेलं आहे की कोणत्याही जागेचं किंवा कोणत्याही स्थळाचं जेव्हा आपण जे अक्षवृत्त आहे ते मेन्शन करतो त्यामध्ये आपल्याला तो नक्की उत्तरेकडचा आहे की दक्षिणेकडचा आहे, म्हणजे तो नॉर्थला आहे की साऊथला आहे हे मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. नाहीतर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. सो कधीही ते मेन्शन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या बॉक्समध्ये एक अजून इंटरेस्टिंग फॅक्ट दिलेली आहे की तुम्ही जिथे देखील उभे आहात तिथून जर तुम्ही स्वतःपासून जो पोल स्टार आहे आपण जो मागच्या चॅप्टरमध्ये पाहिला की जो ध्रुव तारा आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामधला जर तुम्ही अँगल काउंट केला तर तो अँगल जितका येईल ठीक आहे तितकंच तुमच्या लॅटिट्यूडचं अंश असेल. ठीक आहे. म्हणजे जर तुमचा आणि ध्रुवतारामधला जो अँगल आहे तो 23 अंशाचा असेल तर तुम्ही 23 अंशाच्या अक्षवृत्तावर उभे आहात असं समजलं जाईल. ठीक आहे. बघा, बाय मेजरिंग द अँगल ऑफ द पोल स्टार फ्रॉम युअर प्लेस यू कॅन नो द लॅटिट्यूड ऑफ युअर प्लेस. ठीक आहे. सो हे सर्व इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं बघा इथे त्यानंतर हीट झोन्स ऑफ द अर्थ दिलेलं आहे. आता बघा इथे जे टॉर्चचं जे उदाहरण दिलेलं आहे तेच आपल्या पृथ्वीला देखील लागू पडतं की जेव्हा टॉर्च डायरेक्टली आपण अशी मारतो तेव्हा त्याचा जो मधला भाग असतो तिथे आपल्याला सर्वात जास्त उष्णता मिळते. पण जर तिरपा भूप्रदेश असेल तर तिथे उष्णतासुद्धा किंवा तिथे लाईटसुद्धा ही नेहमी तिरपी पडते. ठीक आहे. सो हेच एक्झाम्पल आपल्या पृथ्वीला देखील लागू होतं की पृथ्वीचा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉनमधला भाग आहे ठीक आहे म्हणजे आपण इथे पाहिलं इथे हीच लाईट अशीच डायरेक्टली पडते म्हणून इथे सर्वात जास्त उष्णता असते. म्हणून ह्याला आपण टॉरिड झोन किंवा उष्ण प्रदेश म्हटलेला आहे. आणि हा जो वरचा भाग आहे जसं की आपण इथे पाहू शकतो की पृथ्वी इथे निमुळती होत जाते वरती. ठीक आहे. म्हणून ह्या प्रदेशामध्ये जी उष्णता किंवा लाईट आहे ती नेहमी तिरपी पडत असते. ठीक आहे. म्हणून ह्याला आपण जो टेम्परेट झोन किंवा समशीतोष्ण प्रदेश म्हणून गणला जातो. ठीक आहे. त्यानंतर वरचा जो सर्वात प्रदेश आहे तिथे उष्णता सर्वात कमी पडते म्हणून त्याला फ्रिजिड झोन किंवा शीत प्रदेश म्हणून म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपण इथे काय काय दिलं आहे ते देखील बघूया की आपण पाहिलं की डायरेक्ट सनलाईट पडते म्हणून याला टॉरिड झोन म्हटलेलं आहे. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनमधल्या प्रदेशाला. त्यानंतर टेम्परेट झोन दिलेले आहे की वरती ट्रॉपिक ऑफ कॅन्सरपासून ते जो आर्टिक सर्कल आहे तिथपर्यंतचा प्रदेश हा नॉर्दर्न टेम्परेट झोन आहे आणि खालती जो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आहे तिथपासून ते अंटार्क्टिक जो सर्कल आहे तिथपर्यंतच्या प्रदेशाला आपण सदर्न टेम्परेट झोन म्हटलेलं आहे. ठीक आहे. कारण की तिथे डिक्रीजिंग टुवर्ड्स द पोल म्हणजे मी जसं की म्हटलं की निमुळता होत जातो आकार म्हणून तिथे ज्या सनलाईट आहेत त्या तिरप्या पडतात आणि तिथे डायरेक्ट अशी सनलाईट न पडल्या कारणाने तिथे पाहिजे तितकी उष्णता मिळत नाही. ठीक आहे. सो तिथे उष्णता कमी असते. त्यानंतर आता जर आपण पुढे पाहिलं तर पुढे त्यांनी आपल्याला फ्रिजिड झोनबद्दल सांगितलेलं आहे म्हणजे शीतप्रदेशाबद्दल सांगितलेलं आहे. जसं की मी म्हटलं शीतप्रदेश हा उत्तरेकडील उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिणेकडील दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाला म्हणतो. उत्तरेकडे आर्टिक सर्कल ते नॉर्थ पोल आणि दक्षिणेकडे अंटार्क्टिक सर्कल ते साऊथ पोल ह्या दोन्ही प्रदेशाला आपण फ्रिजिड झोन किंवा शीतप्रदेश म्हणतो. ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण बघूया की लॉन्जिट्यूड्स म्हणजे काय. लॉन्जिट्यूड्स म्हणजे जे आपली रेखावृत्त आहेत त्यांना आपण लॉन्जिट्यूड्स म्हणतो. ठीक आहे. पृथ्वीवरच्या ज्या उभ्या लाईन्स आहेत ठीक आहे म्हणजे इथे आपण जर पाहिलं बघा इथे ज्या उभ्या लाईन्स दिसतात आपल्याला त्यांना सर्वांना आपण लॉन्जिट्यूड्स म्हटलेलं आहे. लॉन्जिट्यूड्स म्हणजे रेखावृत्त. ठीक आहे. आणि पृथ्वीवरच्या ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यांना आपण अक्षवृत्त म्हटलेलं आहे जे की आपण आत्ताच पाहिलं. ठीक आहे. उभ्या म्हणजे लॉन्जिट्यूड्स आणि आडव्या म्हणजे लॅटिट्यूड्स. ठीक आहे. आता लॉन्जिट्यूड्सबाबत आपल्याला
माहिती करून घेण्या अगोदर बघा लॉन्जिट्यूड्स नक्की कसे पसरलेले आहेत ते बघूया. लॉन्जिट्यूड्स हे ध्रुवांकडे एकदम निमुळते असतात ठीक आहे. तिथून ते निघतात आणि उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असा त्यांचा क्रम असतो. त्यांमध्ये ध्रुवांकडे 2 लॉन्जिट्यूड्समधलं जे अंतर आहे ते सर्वात कमी आहे आणि ते विषुववृत्ताकडे सर्वात जास्त असतं. ठीक आहे. 2 लॉन्जिट्यूड्समधलं अंतर हे ध्रुवाकडे सर्वात कमी व विषुववृत्ताकडे सर्वात जास्त असतं, जे की असतं 111 किलोमीटर ऑलमोस्ट. ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. आता टोटल लॉन्जिट्यूड्स किती आहेत हे समजून घेण्या अगोदर आधी आपण प्राईम जे मेरिडियन आहे ठीक आहे ते काय आहे वगैरे ते सर्व आपण समजून घेऊया. इथे जी माहिती दिलेली आहे तिथेच एक्झाम्पल दिलेले आहे की एक्झॅक्ट लॅटिट्यूड्सवरून आपल्याला कळत नाही की ते प्रदेश कोणता आहे तो, म्हणून आपल्याला लॉन्जिट्यूड्सची देखील गरज भासते आणि लॉन्जिट्यूड्सवरूनच म्हणजे रेखावृत्तावरूनच आपले जे टाईम झोन्स आहेत ते सुद्धा इथे ठरलेले आहेत. ठीक आहे. आता इथे आपण टाईम झोन्स कसे ठरलेले आहेत वगैरे किंवा प्राईम मेरिडियन ज्याला आपण 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त म्हणतो ते कसं आहे काय आहे ते सर्व आपण इथे बघूया. ठीक आहे. आता बघा जे लॉन्जिट्यूड्स आहेत रेखावृत्त आहेत ते आधी तर डिग्रीमध्ये आहेत. ठीक आहे. अंशामध्ये त्यानंतर प्रत्येक अंशाला मिनिटमध्ये आणि प्रत्येक मिनिटाचा सेकंडमध्ये असं ते कन्वर्जन केलेलं आहे. म्हणजे आपण 82 अंश आणि 30 मिनिटसाठी 1 दांडी देतो आणि 25 जर पुढे असेल तर त्यासाठी सेकंडसाठी 2 दांडे देतो. आता आपण बघूया प्राईम मेरिडियन म्हणजे काय. तर प्राईम मेरिडियन म्हणजे जो 0 डिग्रीचा जो मूळ रेखावृत्त आहे त्याला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो. ठीक आहे. तो जातो ग्रीनविच या शहरातून लंडन इथून. ठीक आहे. जे इंग्लंड आहे ठीक आहे तिथला ग्रीनविच शहर आहे तिथून हा 0 डिग्रीचा मूळ रेखावृत्त जातो, कारण की तिथे ब्रिटिश रॉयल ऑब्झर्वेटरी आहे. ठीक आहे. म्हणून तिथूनच 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त कन्सिडर केलं गेलं, जेणेकरून त्यांना फक्त एक मानक पाहिजे होतं की ह्याला आपण जर 0 डिग्री घेतलं तर ह्यानंतर जे दुसरे रेखावृत्त आहेत त्यांना आपण अंक देऊ शकतो. ठीक आहे. तर तिथे ब्रिटिश रॉयल ऑब्झर्वेटरी होती म्हणून तिथूनच प्राईम मेरिडियन किंवा 0 डिग्रीचं रेखावृत्त काउंट केलं गेलं. त्या 0 डिग्रीच्या रेखावृत्ताच्या डावी साईडला ठीक आहे म्हणजे ईस्ट साईडला पूर्वेला आपल्याला टोटल 180 रेखावृत्ते आणि पश्चिमेला टोटल 180 रेखावृत्ते दिसतील. ठीक आहे. ह्यामध्ये दोघांची जी 180 रेखावृत्त आहे ते दोघं म्हणजे एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. ठीक आहे. म्हणजे ईस्टचं येणारं 180 रेखावृत्त आणि वेस्टचं येणारं 180 रेखावृत्त हे एकमेकांवर ओव्हरलॅप होतं. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे या साईडला टोटल 179, या साईडला टोटल 179 आणि 0 डिग्रीचं 1 आणि 180 डिग्रीचं दोन्ही साईडचं मिळून 1 असे टोटल 360 रेखावृत्ते आहेत किंवा लॉन्जिट्यूड्स आहेत. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. हे आहे प्राईम मेरिडियन जे की आहे 0 डिग्रीचं रेखावृत्त ग्रीनविच शहरातून जाणारं. ठीक आहे. त्यानंतर इथे जी काही फिगर दिलेली आहे किंवा जी काही आकृती दिलेली आहे हेच समजवण्यासाठी की रेखावृत्ते आणि अक्षवृत्तांचा वापर करून आपण एखाद्या प्लेसची माहिती कशी देऊ शकू. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता पुढे जर आपण पाहिलं तर बघा हे टाईम झोन्स आहेत. टाईम झोन्स आता हे कसे पडलेले आहेत ते त्याचं बायफिकेशन पुढे दिलेलंच आहे. त्या अगोदर आपण फक्त ह्या मॅपमध्ये एकदा बघून घेऊया. बघा हे आहे 0 डिग्रीचं, इथे 0 डिग्रीचं हे रेखावृत्त आहे मेरिडियन प्राईम मेरिडियन. ह्याच्या डावीकडे किंवा पूर्वेला जितके काही देश आहेत ते म्हणजे बघा इथे हे समजण्या अगोदर तुम्ही हे समजून घ्या की पृथ्वी जी फिरते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ठीक आहे. आता पश्चिमेकडे पूर्वेकडे फिरते म्हणजे पूर्वेकडचे जे देश आहेत ते सूर्याच्या समोर अगोदर येतात. सो इथे आधी सकाळ होते असं समजू आपण. ठीक आहे. म्हणजे बघा जर इथे आज 1 तारीख असेल ठीक आहे या प्राईम मेरिडियनवरचा 1 तारीख असेल तर याचा अर्थ इथे ऑलरेडी ती तारीख होऊन गेली. ठीक आहे. म्हणजे इथे 2 तारीख असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथला जो टाईम झोन असतो तो नेहमी प्राईम मेरिडियनच्या पुढे असतो आणि इथला जो पश्चिमेकडचा टाईम झोन असतो तो नेहमी प्राईम मेरिडियनच्या पाठीमागे असतो. म्हणून इथे बिफोर आणि अहेड दिलेला आहे. ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. हे सर्व पुढे जाऊन अजून चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. ठीक आहे. आता आपण हे बघूया की टाईम झोन्स आणि लॉन्जिट्यूड्सचा टाईमसाठी कसा वापर केला जातो. बघा
ॲज द अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. दोज प्लेसेस ईस्ट ऑफ ग्रीनविच विल बी अहेड ऑफ ग्रीनविच टाईम अँड दोज टू द वेस्ट विल बी बिहाइंड इट. म्हणजे जे पूर्वेकडचे देश आहेत ते ग्रीनविचचा जो टाईम असेल त्याच्या नेहमी पुढे असतील. म्हणजे ग्रीनविच शहरात जर 1 तारीख असेल तर पूर्वेकडचे जे देश आहेत तिकडे कदाचित 2 तारीखसुद्धा आलेले असेल किंवा काही तासांचा सुद्धा फरक असू शकेल. ठीक आहे, किंवा ते काही तास पुढे असतील. म्हणजे जर आपण पाहिलं की जर इंग्लंडमध्ये 2 वाजले असतील, ठीक आहे, किंवा ग्रीनविचमध्ये 2 वाजले असतील, तर भारतामध्ये आपल्याकडे तेव्हाचे 5:30 वाजले असतील. किंवा आपण 5:30 तासांनी पुढे आहेत म्हणजे 2 वाजले असतील तर 5:30 तास म्हणजे आपल्याकडे त्या दिवशी 7:30 वाजले असतील संध्याकाळचे. ठीक आहे, सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता ते कसं ते आपण इकडे बघून घेऊया. बघा, पृथ्वी ही 24 तासांमध्ये 360 डिग्री फिरते. जर आपण 360ला 24ने डिवाईड केलं तर आपल्याला 15 आन्सर येतं. म्हणजेच 1 तासाला पृथ्वी 15 डिग्री फिरते, 15 अंश फिरते. 24 तासाला 360 डिग्री, 1 तासाला 15 डिग्री, ठीक आहे, किंवा 15 अंश. आणि 1 मिनटाला 1 डिग्रीलासाठी 1 अंशासाठी तिला लागतात 4 मिनटं. ठीक आहे, सो आपला देश जो आहे तो आपला देश जर आपण आपल्या देशाचं रेखावृत्तीय विस्तार पाहिला तर बघा 68 ईस्ट 97 ईस्टपर्यंतचा आहे. आणि आपला स्टँडर्ड टाईम आहे 82.5 ईस्टचा. म्हणजे कसं बघा, जर 0 डिग्रीपासून जर तुम्ही 82 जर काउंट केले म्हणजे आपल्या 0 डिग्रीपासून 82 डिग्री ईस्टला आपला जो टाईम झोन आहे. ठीक आहे, सो त्या 82ला जर तुम्ही 4 मिनिटने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला कळेल की आपला जो टाईम झोन आहे तो 0 डिग्रीपेक्षा ऑलमोस्ट 5.5 तासांनी पुढे आहे. ठीक आहे, आपला टाईम झोन 5.5 तासांनी पुढे आहे ग्रीनविच शहराच्या. आता आपण पुढे जाऊया. इथे स्टँडर्ड टाईमबरोबर सांगितलेलं आहे. आता स्टँडर्ड टाईम म्हणजे काय, तर स्टँडर्ड टाईम म्हणजे एक प्रमाण वेळ दिलेली असते. म्हणजे आपण आपल्या देशाचा जर विस्तार पाहिला तर तो 68 ईस्ट टू 97 ईस्टपर्यंतचा आहे. जो ऑलमोस्ट 29 रेखावृत्तांचा यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे हा 2 जर आपण इकडे गुजरातचा प्रदेश पाहिला आणि ते अरुणाचलचा प्रदेश पाहिला तर ह्या 2 प्रदेशांमध्ये ऑलमोस्ट 2 तासाचं अंतर आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्ट पाहायला गेलं तर ते 1 तास आणि 56 मिनटाचं आहे, पण रफली 2 तास समजूया, 2 तासाचं अंतर आहे. तर त्याने काय होतं, इथे जेव्हा सकाळचे 7 वाजलेले असणार तेव्हा इथे सकाळचे 5 वाजलेले असणार. ठीक आहे, कारण की इथला प्रदेश 2 तासांनी मागे असेल आणि इथे 2 तास पुढे असणार आहे. सो हा डिफरन्स जो आहे तो आपल्याला जर कामाच्या वेळा आहेत, ठीक आहे, किंवा ऑफिसच्या ज्या वेळा आहेत त्या ठरवण्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतो. म्हणून आपण एक प्रमाण वेळ किंवा एक स्टँडर्ड टाईम ठरवलेला आहे जो आहे 82.5 डिग्री ईस्टचा. ठीक आहे, म्हणजे इथला आणि हा जो आहे तो अलाहाबादमध्ये, ठीक आहे, UPमध्ये अलाहाबादमध्ये. सो ह्या जेव्हा रेखावृत्तावर जेव्हा दुपारचे 12 वाजतील तेव्हा पूर्ण देशामध्ये दुपारचे 12 वाजतात असं आपण कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, सो हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ह्याबाबतच इथे सांगितलेलं आहे की इंडियन स्टँडर्ड टाईम, ह्याला आपण इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणतो, जो 82.5 डिग्री ईस्टने जी लाईन जाते तिला आपण आपला स्टँडर्ड टाईम कन्सिडर करतो. ठीक आहे, बघा इकडे 1 hour and 45 minutes म्हणजे गुजरातचा द्वारका आणि दिब्रुगढ आसाममधला दोघांमधला फरक आहे. ठीक आहे, सो हे टाळण्यासाठी आपण स्टँडर्ड टाईम कन्सिडर करतात. आणि त्यानंतर इथे तेच सांगितलेले आहे की आपला देश तरी ऑलमोस्ट 29 रेखावृत्ताच्या डिफरन्सने आहे, म्हणून आपण एक टाईम झोन तिकडे ठेवलेला आहे. पण रशियासारखे देश आहेत ज्यांचा जो पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम विस्तार आहे तो खूप जास्त आहे. सो त्यांना मोर दॅन 1 म्हणजे तिथे तर ऑलमोस्ट 10 ते 15 असे रेखावृत्तीय टाईम झोन म्हणजे टाईम झोन तिथे ठेवलेले आहेत. ठीक आहे, सो तुम्ही हे लक्षात ठेवा. आता मी ह्यामध्ये फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत. ठीक आहे, मी जास्त थेअरी याच्यातली रीड केलेली नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला रीड करून सांगितलेलं नाही आहे. जे मेन कॉन्सेप्ट होत्या, जे ह्यातलं मेन समजण्यालायक होतं ते सर्व सांगितलेलं आहे. आता जे शब्दांचे शब्दार्थ आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर देतो. ठीक आहे, हे तुम्ही शब्दार्थ लिहून घ्या किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सो तुम्ही हे शब्दार्थ पाठ करा जेणेकरून तुम्हाला
पुढेसुद्धा जर ह्यांचे अर्थ म्हणजे कुठे लागले किंवा कुठे जर तुम्हाला हे शब्द परत आले तर तुम्हाला त्याचे शब्दार्थ लक्षात असू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील ह्याचा फायदा होईल. ठीक आहे. थँक्यू.